दुसरीकडे इंदापुरात अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पोहोचलेली आहे। हर्षवर्धन पाटलांचा हा कार्यक्षेत्र असलेला मतदारसंघ आहे आणि तिथेच अजित पवारांचं इंदापुरात आता जंगी स्वागत झालंय। जनसन्मान यात्रा अजित पवार यांची इंदापुरात पोहोचलेली आहे। सगळ्यांच्या डोक्यावर गुलाबी रंगाचे फेटे दिसतात। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्यासोबत आहे। योगेश, उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही इंदापूर विधानसभा मतदारसंघात दाखल झालेली आहे आणि आज दिवसभर ही यात्रा इंदापुरात असणार आहे आणि इंदापुरातला जो पहिला कार्यक्रम आहे तो अर्थात सुरू झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो अजित पवारांचं इंदापुरामध्ये जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। जेसीबीच्या भव्य असा हार या ठिकाणी घातला जातो। आपण पाहू शकतो या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले ज्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा हा अजित पवारांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे आणि सोबतच सुनील तटकरे सुद्धा या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांसोबत सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते अर्थात इंदापूर मतदारसंघ हा माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात दत्ता भरणे यांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन करत या जनसन्मान यात्रेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपण पाहू शकतो सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात बाईक रॅली या ठिकाणी सुरुवात होणार आहे। धन्यवाद या माहितीबद्दल।